आरक्षणाचं उपरीकरण झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे याबाबतची जी भूमिका आहे, आजच्या कार्यक्रमाच्या उद्घाटक आणि वक्त्यांनी सुरुवातीला सांगून टाकलं की वर्गीकरण झालं पाहिजे, फक्त ते कशा पद्धतीने झालं पाहिजे याच्यावर चिंतन झालं पाहिजे आणि त्याच्यामुळं आरक्षणाच्या उपरीकरणाचं समर्थन आतापर्यंत जी लोक करत नव्हती ती पर्यायानं आता करायला लागली, कारण काय या चळवळीचं महत्व, उपरीकरणाची गरज हे त्यांच्या लक्षात हळूहळू यायला लागली आहे आणि याच्यासाठी सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या लोकांचं योगदान फार मोठं आहे, त्यांचा लढा हा प्रामाणिक आहे आणि हेच 2-3 तथ्य मी मांडणार आहे, कारण आकडेवारी जर मी मांडत बसलो तर मला 2 तासही कमी पडतील आणि इथं बसलेला प्रत्येक माणूस सरांनी सांगितल्याप्रमाणे कमीत कमी 1 ते 1.5 तास या विषयावर चांगल्या पद्धतीनं बोलू शकतो। मी एक विषय मांडला होता चंद्रपूरच्या डिबेटमध्ये, एक गुन्हेगारी जमाती कायद्याबद्दलची एक भूमिका मांडली होती, त्याच्यानंतर अनेकांचे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते। तर मी डॉक्टर प्राध्यापक संदेश वाघ सरांचे विशेष आभार मानतो की तो विषय जो मांडला होता ते इतिहासाचे प्राध्यापक असल्यामुळं तंतोतंत आणि तीच भूमिका त्यांनी गुन्हेगारी जमाती कायद्याबद्दल मांडली होती, त्याच्यामुळे मी मांडलेली भूमिका अधिकृत झाली असं मी समजतो। कारण का मी सांगितलं होतं की महाराष्ट्रातल्या मातंग समाजाला तो कायदा लागू होता, इतर लोकांना नव्हता मांगारोडी वगळता, आणि मुंबई स्टेटची सर्व परिस्थिती त्याच्यामध्ये मांडलेली होती। म्हणून आरक्षणाचं उपयोगाचं समर्थन करीत असताना जे काही कायदे बनलेले आहेत आणि या उपरीकरणाची चळवळीचा मूल गाभा आहे, आपण आता थोडक्यामध्ये सांगतो की 1975 साली पंजाब सरकारने याच्यामध्ये उपरीकरण केलं होतं आणि तत्कालीन परिस्थिती मांडणी, त्याच्यानंतरचा जो हरियाणा स्टेट आहे, हरियाणा स्टेटमध्ये जे गुरमन सिंग आव्हाड आहे त्याच्यानुसार तिथे उपरीकरण झालं होतं। मग याच्या समाजामध्ये आक्रोश का निर्माण झाला, आरक्षण असताना आक्रोश का? एक छोटंसं उदाहरण देतो या अनुषंगानं। आंध्र प्रदेशमध्ये विशाखापट्टणम येथे आंध्र विद्यापीठ आहे, तिथं मल्लीपुडी नागेश्वर नावाचा एक त्या विद्यापीठामध्ये काम करणारा कर्मचारी होता आणि त्याने विद्यापीठामध्ये अस्तित्वात असलेल्या सर्व पदांचा आढावा घेतल्याच्या नंतर, विद्यापीठामध्ये आमचे कुलसचिव इथं बसलेले आहेत, त्यांना माहित आहे की किती पदं असतात, त्याच्यामध्ये केवळ एकच व्यक्ती जे स्वतः मल्लीपुडी नागेश्वर तिथे कर्मचारी होते, अदरवाईज सर्वच्या सर्व पदं हे एकाच जातीतल्या लोकांकडे होती, असं त्या मल्लीपुडी नागेश्वर यांनी दैनिक आंध्रप्रभाला 1976 साली पत्र लिहिलं होतं की त्याच काळी या विद्यापीठामध्ये कार्यरत असलेले सर्वच्या सर्व कर्मचारी जर का एकाच जातीचे असतील तर या आरक्षणाचा लाभ सर्वांना झाला आहे काय? आणि दैनिक आंध्रप्रभाने तो लेख पूर्ण त्या आंध्र प्रदेशमध्ये प्रसारित केला होता आणि त्याच्यातून त्यांनी आरक्षणाच्या उपरीकरणाची गरज सर्व समाजापुढे मांडलेली होती। ह्याच पद्धतीने जर का व्हाईट पेपर सर्व राज्यांनी काढले तर ते व्हाईट पेपरचं दुसरं स्वरूप असं समजू आपण, जर का सुप्रीम कोर्टाचा निकाल आताचा वाचला 1 ऑगस्ट 2024चा, त्याच्यामध्ये भारत देशातल्या एकूण 21 आयोगांचा उल्लेख आलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या लहुजी साळवे अभ्यास आयोगाचा उल्लेख 15व्या क्रमांकावर आलेला आहे आणि या सर्वात जर का देशातल्या 21 आयोगांचा जर का आपण अभ्यास केला, त्यातली जर का माहिती बघितली तर सर्वांनी जे आपण म्हणतो की आरक्षणाचा लाभ त्या त्या प्रवर्गातल्या सर्व जातींना झालेला नाही आणि जर का आरक्षणाचं मूळ तत्व आपण आता जर मला बरंच बोलता येईल, अनटचेबिलिटी आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत, सगळं असताना आपण एक थोडासा जरी विचार केला, होमोजिनियस आहे, इट्स ओके, होमोजिनियस, त्याच्यामध्ये आपण बघू, आपण एक फक्त बौद्ध समाजाच्या एक उदाहरण घेऊ। बौद्ध समाजातले एक IAS IPS आणि वरिष्ठ वर्ग 1 मध्ये जगणारी लोक आहेत, त्यांचा एक वेगळा वर्ग आहे। त्याच्यानंतरचा दुसरा मध्यमवर्गीय वर्ग आहे जो 25 ते 30 हजाराच्या रेंजमध्ये काम करतो, ते कॉलनीमध्ये राहतात, हे बंगलोमध्ये राहतात, आणि तिसरा एक वर्ग आहे जो मांग सोबत, भंगी सोबत, मेहतर सोबत ते झोपडपट्टीत राहतात, हा तिसरा वर्ग आहे। आता मला सांगा या 3च वर्गाचा जर आपण विचार केला, बिलॉंग्स टू बोथ, ते एकाच बौद्धाचे आहेत, महाराजांचे असं गृहीत धरा, त्यांच्या समस्या सारख्या आहेत का? त्यांच्याकडे उपलब्ध असलेली साधनं सारखी आहेत का? नाही। मग आज आपण ज्या उपरीकरणाचा विषय मांडत असताना या आरक्षणाच्या SC प्रवर्गामध्ये असलेल्या 59 जाती होमोजिनियस जरी असल्या तरी आजचे त्यांचे प्रश्न, आजची त्यांचे शाश्वत सत्य हे वेगळं आहे आणि हे वेगळं जर असेल आणि त्याच्यावर जर का तुम्हाला IS लॉबी जी आहे
त्यांचे प्रश्न वेगळे आहेत, आजार वेगळा आहे, त्यांची ट्रीटमेंट वेगळी आहे. मध्यमवर्गीय आहेत, कॉलनीमध्ये राहतात, त्यांचा आजार वेगळा आहे, त्यांची ट्रीटमेंट वेगळी आहे. जो झोपडपट्टीत राहणारा महार आहे, बौद्ध आहे, त्याचा आजार वेगळा आहे, त्याची ट्रीटमेंट वेगळी आहे. मग जर का तुम्ही सरसकट सगळ्यांना एकाच रांगेमध्ये बसून जर ट्रीटमेंट करणार असाल तर ते काही संविधानाला अभिप्रेत नाही आणि त्याच्यामुळे आरक्षणाचा उपयोग करण्याची गरज आहे. एक तुम्हाला छोटंसं आज प्रत्येक माणसाला माहित असलेलं छोटंसं उदाहरण देतो. ICDS प्रोग्राम. महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये अंगणवाडी सेविका असतात. उपनिकरणाची गरज एवढ्यावरच मी बोलून थांबणार आहे. त्याच्यामध्ये सर्व मुलं तिथं शिकायला जातात आणि त्या अंगणवाडी सेविका त्या सर्व मुलांचं ग्रेडेशन करते. एक सर्वसाधारण गट असतो आणि दुसरा सॅम्यामचा असतो. सर्वसाधारण गटामध्ये काय असतं, शासन त्यांना सर्वांना एक आहार देतं, सर्वांना देतं, अंगणवाडीमध्ये उपस्थित सर्व पोरांना देतं. त्याच्यात एक दुसरा गट असतो, त्याला म्हणतो आपण सॅम, आणि एक असतो मॅम. त्याच्यामध्ये मॉडरेट ॲक्यूट न्यूट्रिशन असतो, म्हणजे त्याला आपण एक कुपोषित आणि तीव्र कुपोषित असे दोन दुसरे गट असतात. एक साधारण कुपोषित आणि तीव्र कुपोषित. जो कुपोषित गट आहे ना त्याला या सर्व साधारण सर्वांसोबत डाळ, गहू, तांदूळ मिळतं. त्याच्याशिवाय त्यांच्यावर आधीची ट्रीटमेंट म्हणून त्यांना अंडी आणि केळी मिळली जाते आणि ते अमृत आहार योजनेच्या माध्यमातून मिळलं जातं. तिसरा एक जो गट आहे तीव्र कुपोषित, ह्या सगळ्यांसोबत जो आहार मिळाला तो त्यांना मिळालाच, गहू तांदूळ वगैरे सगळं सोबत, त्याला यांच्यासोबत जो मिळाला होता अंडी आणि केळी तेही दिला जातो. आणि तिसरं, तीव्र कुपोषण कमी करण्यासाठी न्यूट्रिशनल रिहॅबिलिटेशन सेंटर असतात, त्याच्यामध्ये ठेवून त्याला औषधांचा उपचार केला जातो, त्याला जे न्यूट्रिशन कमी आहेत. आरक्षणाच्या उपयोगाचं तत्व हेच आहे. सर्वसाधारण गटात जे येतील त्यांना त्यांच्याच प्रमाणामध्ये लाभ मिळणारच, त्यांना जो मिळाला नाही त्याच्याप्रमाणे त्याला न्यूट्रिशन मिळेलच. जो दुसरा आहे मध्यम वर्ग, मध्यम, त्याच्यासाठी जो आहे कुपोषण, त्याच्यासाठी त्यांना तेवढाच लाभ मिळेल. पण ज्याला काहीच मिळाला नाही आणि जो अतिरिक्त आजारी आहे त्याच्यासाठी प्रिफरेन्शियल ट्रीटमेंट. आणि पहिल्यांदा संविधानाच्या माध्यमातून आरक्षण निर्माण झालं. आरक्षणाची वितरण प्रणाली निर्माण झालेली नव्हती आणि सुप्रीम कोर्टाच्या 1 ऑगस्ट 2024च्या निर्णयानं पहिल्यांदा वितरण प्रणाली आपल्याला मिळाली आहे आणि त्या वितरण प्रणालीच्या माध्यमातून आरक्षणाचं उपयोगीकरण झालं पाहिजे या मताचा मी. आपण जर का बघितलं, आता आपण बोलताना बरेचसे उदाहरणं देता येतील. आता मी इतिहास लढा या गोष्टी सांगणार नाही. महाराष्ट्रामध्ये जर बघितलं, तुम्ही उदाहरणं देत असताना तेलंगणा, पंजाब, तमिळनाडू सगळ्या लोकांनी इथं युक्तिवाद केला आहे. युक्तिवाद मला जर का करायचा असेल तर मी प्रचंड मोठा युक्तिवाद करू शकतो. युक्तिवादाच्या पलीकडे जर जाऊन जर का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेत आपल्याला यायचं असेल, आणि मी आज पहिल्यांदा आनंदी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन ज्या ज्या मातंग समाजाच्या पोरांनी, चर्मकार समाजाच्या पोरांनी बाबासाहेबांचा विचार घेतला, आणि मी अभिमानानं सांगतो की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा मातंग समाजाची पोरं अभ्यास करून बोलत आहेत, आरक्षण उपयोगाच्या चळवळी अभ्यासपूर्ण मांडणी करत आहेत. आणि ज्याला आपण या महाराष्ट्रातला प्रगल्भ समाज म्हणत होतो त्या समाजातली लोक फक्त विरोधाला विरोध म्हणून बोलत आहेत. हे पहिल्यांदा होतंय आणि हे सगळं श्रेय आंबेडकरी चळवळीचं आहे. कारण अभ्यासातून बोलावं ही सुबुद्धी आणि अभ्यासपूर्ण मांडावं ही सुबुद्धी आरक्षणाच्या याच्यामध्ये काम करणाऱ्या पोरांना बाबासाहेबांचं तत्व तंतोतंत पालन केल्यामुळं मिळालेली आहे. आणि तुम्ही बघा, आज या लोकांनी अभ्यासच केला नव्हता कारण यांना गरज वाटलीच नाही, हे यांना संबंधच नव्हता. पण माता समाजाला याची गरज काय आहे, याच्यातले बारकावे काय आहेत. सर बोलता बोलता एक विषय बोलले की याच्यामुळे 338च्या कलमाला तडा जातो का. सर, रॅशनलायझेशन ऑफ रिझर्वेशन ऍक्ट बनत असताना आंध्र प्रदेशमध्ये 2000 साली तेव्हा जेव्हा त्याच्यावर पहिल्यांदा आक्षेप घेतला होता, ते आक्षेप घेतल्याच्या नंतर तेथील सरकारने ठराव पारित केला, तो संसदेला पाठवला. संसदेला पाठवल्याच्या नंतर त्याच्यावर अनुसूचित जाती आणि जनजाती आयोगाचा अभिप्राय घेतला गेला आणि अभिप्राय घेतल्या गेल्याच्या नंतरच तिथं आंध्र प्रदेशमध्ये रॅशनलायझेशन ऑफ रिझर्वेशन 2000 साली झालं. त्याच्यामुळे आज जे काही याच्यामध्ये होत आहे ते त्या जनजाती आयोगाच्या पूर्ण परवानगीनंतर तिथं ते घेतलं गेलं होतं. याच्यात अनेक मुद्दे मला बोलता येतील, पण मला इतकंच सांगायचं आहे की आरक्षणाचं उपयोगीकरण हे अधिकृत आहे. याच्यामध्ये आज आपण जर का संविधानाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं, एक भावनिक मुद्दा पुढे केला जात आहे
आणि ते म्हणतात की 341 ला धक्का लागतो. मग 341 मध्ये जर का याच्याला हातच लावायचा नाही असं बाबासाहेब म्हटले नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जर का आपण तत्वज्ञान बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये तंतोतंतपणे तथागत गौतम बुद्धाच्या विचारांची आपल्याला त्याच्यामध्ये छबी दिसते. आणि त्या छबीमध्ये जर बघितलं तथागत गौतम बुद्धांनी समता, बंधुता, न्याय, करुणा यांचा जर का विचार करीत असताना महापरिनिर्वाण सूत्रामध्ये तथागत गौतम बुद्ध सांगतात, आनंदाला सांगतात की आनंद, या माझ्या जर का तत्वज्ञान मी म्हणतोय म्हणून तुला मानायचं नाही. तथागत गौतम बुद्ध सांगतात की जर का याच्यामध्ये कालपरत्वे आणि स्थितीपरत्वे जर का काही बदल करायची गरज पडली तर माझ्या तत्वज्ञानामध्ये बदल करण्याचे अधिकार इथल्या सर्व लोकांना आहेत. तथागत गौतम बुद्ध जगातले सगळ्यात विद्वान असताना त्याच्यामध्ये तरतूद करतात की याच्यामध्ये बदल करण्याचे अधिकार तुम्हाला आहेत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळ्यापुढे घटना लिहित असताना तथागत गौतम बुद्ध असतात आणि स्थितीपरत्वे कालपरत्वे याच्यामध्ये बदल करण्याची गरज पडली तो बदल करता यावा म्हणून संविधानामध्ये 368 कलम टाकतात. कारण ते तथागत गौतम बुद्धाचे अनुयायी आहेत आणि स्थितीपरत्वे आणि कालपरत्वे सत्य बदलत असतं, त्याच्यानुसार आपण पुढे गेलो पाहिजे. पूर्वीचे तुमचे माझे वडील सगळ्यांचे धोती घालत होते, आज आपण जीन्स पॅन्ट घालतोय. म्हणजे आपण कालानुरूप बदलत असताना पण त्याचा मूळ आधार कुठेही खंडित होता कामा नये, हे तत्व कायम असलं पाहिजे. आणि न्यायाच्या भूमिकेतून जर आपण पुढे जाणार असाल तर मग जर का 341 तेव्हा बनलं. अनेकांनी अनेक पद्धतीने चुकीची मांडणी केली. आपल्याला सांगण्यात आलं ऍक्च्युली मुळातच ती जी यादी आहेत ती 9 प्रांतातल्या याद्यांचा समावेश आपल्या संविधानाच्या नंतर आलेला आहे. आणि तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपण पुस्तक वाचलं असेल, अस्पृश्य मूळचे कोण आणि ते अस्पृश्य का झाले, त्याच्यामध्ये 9 प्रांताच्या 9 अनुसूचित जातीत येणाऱ्या लोकांच्या याद्या. मी पुन्हा आता ते सांगणार नाही 11 मध्ये काय झालं, 35 मध्ये काय झालं, 21 मध्ये काय झालं. जनगणना अधिकारी हट्टेंनी 10 क्रायटेरिया वाचला ते आपण सगळ्यांनी आता बघितलं आहे. आता फक्त शेवटचे कंक्लूड करताना मी इतकंच बोलतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय अधिनियमचा ती जी यादी होती 1935 ची ती पुढे घेतली, त्याच्यात काही जातींना समाविष्ट केलं. आणि ती जर का 341 कलम काय सांगते की जर का एखाद्या समाजाला 341 एखाद्या समाजाला जर का अनुसूचित जातीच्या यादीमध्ये घ्यायचं असेल तर राज्य सरकारने तेथील राज्य आयोगाच्या माध्यमातून त्याची शिफारस करावी, केंद्राला प्रस्ताव पाठवावा. केंद्रामध्ये जर का ते संसदेत मंजूर झालं तर राष्ट्रपती तसं नोटिफिकेशन काढतील, फक्त ज्यात इन्क्लूड करायचं असेल तर. 341(2) काय सांगतं, समजा एखाद्या जातीचा भरघोस तुम्ही तिथे हे झाले प्रगती असं जर का अधोरेखित होत असेल तर राज्य सरकार तशी शिफारस करत असेल या जातीला इथून आपल्याला कमी करायचं आहे, तिथल्या जनजाती आयोगाच्या शिफारसीनुसार ते राज्य केंद्राला पाठवेल, संसदेमध्ये होईल, चर्चा होईल. आणि जर का त्यांना वाटलं की या जातीचा खूप उपयोग आहे, त्यांना खूप प्रगती झाली आहे आणि जर का त्याला त्या यादीतून एक्सक्लूड करायचं आहे, काढून टाकायचं आहे, तर तसा ते प्रस्ताव मंजूर करून घेतील आणि राष्ट्रपतीला पाठवतील. पण हे झालं त्याचं कलम 2. मला सांगा, अनुसूचित जातीचं उपरीकरण होत असताना 59 जातीपैकी एखाद्या जातीला आपण कमी करत आहोत का? निश्चितपणे नाही. एखाद्या जातीला आपण इन्क्लूड करत आहोत का? 60वी जात? निश्चितपणे नाही. मग 341चा भंग होतो कसा? मग आपण फक्त लोकांना भावनिक करून, लोकांच्या भावनांना हात घालून 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याची वक्तव्य महाराष्ट्राच्या माध्यमामध्ये, महाराष्ट्राच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्त प्रमाणात झालेली आहेत. ऍक्च्युली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जर का तुम्ही जे कोणी कितीही पट्टी बोलू द्या, तुम्ही जर का आज गेलात तर बौद्ध समाजाच्या प्रत्येक घरामध्ये तुम्हाला बाबासाहेब दिसतील. पण 80% मांगाच्या घरामध्ये तुम्हाला बाबासाहेबांचा फोटो कंपल्सरी दिसेल. मी आश्वासन देऊन सांगतो, इतर कुठल्याही जातीच्या 59 जातीचा तुम्ही शोध घ्या आणि त्या जातीच्या प्रत्येक घरात जाऊन बघा, केवळ 5 ते 10% लोकांच्याच घरात बाबासाहेब दिसतील. मग मातंग समाजाला जर बाबासाहेब इतके जवळचे वाटत असतील तर आरक्षणाच्या उपरीकरणाच्या छोट्याशा मुद्द्यावरून मातंग समाजाला दूर करण्यासाठीचे वक्तव्य कोणीही करू नये. शेवटचा मुद्दा सांगतो, इथं अनेक लोक बोलतात की मातंग समाज, मी तर म्हणतो की काही लोकांनी RSSला मोठं करण्याची सुपारी घेतली आहे की काय. माझा आरोप आहे, तुम्ही येऊन जाऊन मातंग समाजाच्या चळवळीत काम करायला लागला. जर का आम्ही निळा घेऊन चळवळीत आलो तर तुम्हीच म्हणता की मातंगाचे लोकच दिसत नाहीत, कारण का आमचा झेंडाच निळा असतो, तेव्हा तुम्हाला दिसणार कसं आयडेंटिफाय होणार. समजा मातंग समाजाची लोक पिवळा झेंडा घेऊन आली, लाल झेंडा घेऊन आली, हे बाबासाहेबांचा विचार यांनी सोडलाय बघा. हे पिवळा आणि लाल झेंडा घेऊन आलेत, मग आम्ही दिसायला लागलो तरीही अडचण. आमचं प्रतिनिधी तुम्हाला दिसत नसलं
तरीही अडचण. मग आता जर का आरक्षणाच्या उपनिका चळवळीचा मी जर 20 वर्षापासून काम करतोय, आरएसएस वाले कोण आहेत आम्हाला आजही माहित नाही. आरएसएसचा माणूस आमच्याकडे कधी येऊन अप्रोचही झाला नाही. पण इतक्या आमच्या तागातून 4 पोरांनी आत्महत्या केल्या. एका पोरांनी तर व्हिडिओ बनवलाय. या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या या विषयाला न्याय देत नसल्यामुळं मी या सरकारचा धिक्कार करून मरतोय अशा प्रकारचा व्हिडिओ बनवून तो व्हिडिओ लाईव्ह आणि बिंदुसारा नावाच्या धरणामध्ये केज तालुक्यामध्ये बीड जिल्ह्यात त्यानं आत्महत्या केली. जर का तो मुख्यमंत्र्याच्या विरुद्ध एवढा मोठा आरोप करून तो मरतोय, जे मुख्यमंत्री स्वतःला आरएसएसचे मुख्यमंत्री म्हणून घेतात आणि त्याच्या विरोधात असं बोलणारा माता समाजाचा पोरगा असेल आणि तरी आमचे बौद्ध समाजातले काही बांधव म्हणत असतील हे आरएसएसनं निर्माण केलेली चळवळ. तर याचा अर्थ तुम्ही विनाकारण आमच्या मेहनतीचं क्रेडिट आरएसएसला देण्याचा प्रयत्न करत आहात असा माझा आरोप आहे. कारण आम्ही आरएसएसच्या वरचणीला कधीच गेलेलो नसताना स्वतःच्या बळावर बाबासाहेबांना आदर्श म्हणून चळवळ निर्माण केली. राट्या काट्या खाल्या भरंदा सरांनी. काही लोकांनी जर का 1-2 लोक जर का कोणी असतील तर असतील ना, त्यांचा आमच्याशी काय संबंध जोडताय तुम्ही? बौद्ध समाजातले लोक नाहीत का? अहो, आमच्या चंद्रपूरचे आमदार ज्ञाना सांकुळे साहेब यांच्यावर हुंकार परिषद काढण्याची जबाबदारी होती. हुंकार रॅली त्यांनी काढली की नाही? ते तर बौद्ध होते, तुमच्या नागपूरचेच होते. मग ते तर हिंदुत्वाच्या रॅलीचं त्यांच्याकडे नेतृत्व होतं. मग आम्ही काय म्हणायचं, सगळे बौद्ध आरएसएसचे झाले. अहो, काही 4 माणसांना सोडून द्या. अशा प्रकारे जर का तुम्ही बुद्धिभेद युक्तिवाद करणार असाल तो आम्हाला कदापि मान्य नाही. आणि तुम्ही कितीही आमच्यावर आरोप केलात, काहीही बोललात, तर बाबासाहेबांच्या विचारापासून तत्सुबरे आम्ही दूर जाणार नाही. आणि ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत गौतम बुद्धाच्या बुद्धामध्ये सुद्धा काही चुकीच्या गोष्टी होत्या असं मान्य केलं होतं आणि त्याच्यामध्ये तरतूद करून, सर शेवटचाच घेतो 1 सेकंद, शेवटचा एक मुद्दा म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये दुरुस्ती केली आणि दुरुस्ती करून आपल्याला नवबौद्ध दिला. पुन्हा दुसऱ्यांदा मी तुम्हाला सांगतो, आम्ही कुठेही भटकून जाणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या चळवळीमध्ये काही त्रुटी निर्माण झालेल्या आम्हाला दिसतात. त्या त्रुटी दुरुस्त करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सन्मानाची, अभिमानाची आणि दुसऱ्याला न्याय देणारी चळवळ पुढे नेण्याची जबाबदारी मातंग समाजाची पोरं करतील, एवढंच तुम्हाला शाश्वतपणे सांगतो. आणि आरक्षणाचं उपनीकरण ही काळाची गरज आहे, कारण की ती न्यायप्रिय चळवळ आहे. जर का आपल्याला तुम्हाला अनेक गोष्टी मला युक्तिवाद करता येतील, मी करणार नाही. आणि शेवटचा एक तुम्हाला विषय सांगतो, मातंग समाजाच्या छोट्या छोट्या गोष्टींना तुम्ही आयडेंटिफाय करू नका. एकच सांगतो, रंगावरून जे आपण करतो तेवढं बोलतो आणि थांबतो. एक, तथागत गौतम बुद्धांनी आपल्या धम्म देत असताना शूद्रांना आणि महिलांना द्यावा की नाही याच्यावर डिबेट झाली. आणि जेव्हा देण्याचं ठरलं त्यांनी त्यांची पहिली मावशी महाप्रजापती गौतमीला पहिल्यांदा धम्म दिला, यशोधराला दिला. तेव्हा त्या दिवशी तिनं बुद्धात लिहून ठेवलं की पिवळं वस्त्र परिधान केलं होतं. तुम्ही जर का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काठमांडू येथे केलेलं भाषण ऐकलं असाल, भाषण वाचलं असाल, ते होतं 20 नोव्हेंबर 1956ला. तेव्हा सुद्धा ते कार्ल मार्क्स की बुद्ध याच्यावर बोलत असताना म्हणतात की जर का बुद्धाचा गाभा आमच्या पोराला जशाच्या तसा कळला नाही तर हे बुद्ध तत्वज्ञान जे पिवळं तत्वज्ञान राहून जाईल. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. त्याच्यानंतर ते म्हणतात, तुम्ही जर का आपण BHUचं त्यांचं भाषण ऐकलं असेल, 25 नोव्हेंबर 1956चं काठमांडूला गेले, BHUला आले आणि मग ते त्यांचं परिवर्तन